नमस्कार. ग्रंथसूक्त. आज 1 ऑगस्ट आणि 1 ऑगस्ट म्हणजे स्वर्गीय सन्माननीय तीर्थरूप लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि त्यामुळे आपल्या 19 एप्रिल 2026 पासनं दररोज सकाळी 6:30 वाजता एक व्हिडिओ या सूत्रानं सुरू असलेल्या ग्रंथसूक्त मालिकेच्या 11वं सत्र आजपासून सुरू करतो. या 11व्या सत्राचं सूत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि 1 ऑगस्ट असल्यामुळे आणि हे सूत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असं धरून हे सत्र करणार असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र आणि क्रियाशील स्मृतीला अभिवादन करतो. लोकमान्य टिळक हे एका वेगळ्या अर्थाने आपण एका चौकटीमध्ये बसवलेत का हा विचार केला पाहिजे. म्हणजे सुप्रसिद्ध कवी वि.वा. शिरवाडकर त्यांच्या एका कवितेमध्ये जसं म्हणतात तसं की त्या कवितेमध्ये शिरवाडकरांनी वेगवेगळे राष्ट्रपुरुष वेगवेगळ्या पद्धतीनं आपली कैफियत मरणोत्तर मांडतात आणि मी नेमका कशापुरता पुरलो असा विचार मांडतात. अगदी तशाच पद्धतीनं त्या कवितेत म्हटलं नसलं तरी लोकमान्य टिळक हे व्यक्तिमत्व म्हणजे 23 जुलै 1856 जन्म, 1 ऑगस्ट 1920 मृत्यू, मंडालेचा तुरुंगवास, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, चिखलात उगवलेलं कमळ, संत हा शब्द 3 पद्धतीनं लिहिला आणि केसरी आणि मराठ्याचा संपादक याच्या फार पलीकडे जाणारं असं टिळकांचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळे ग्रंथसूक्तच्या या 11व्या सत्रामध्ये लोकमान्य टिळक हे सूत्र धरून जे विविध व्हिडिओ करीन त्यावेळेला टिळकांच्या या वेगवेगळ्या पैलूंना डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या काळामध्ये त्यांच्यावरती लिहिलेली पुस्तकं आणि काळाच्या ओघामध्ये स्वतः टिळकांनी लिहिलेली पुस्तकं याचा काही प्रमाणामध्ये विचार करण्याचा मी यथाशक्ती यथामती प्रयत्न करेन. आणि तशाच दृष्टीनं कधीही निदान आजपर्यंत तरी या पुस्तकाचा उल्लेख मी कधीही ऐकला नव्हता. आणि तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की तौलनिक लोकमान्य नावाचं माझं पुस्तक अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रकाशित झालंय. त्याची 2री आवृत्ती अगदी नुकतीच प्रकाशित झाली आणि ते पुस्तक लिहिताना किंवा त्याच्या आधी लोकमान्य टिळक या विषयाचा अभ्यास करून 1 दिवसापासून 7 दिवसांपर्यंतची व्याख्यानमाला करत असताना किंवा त्याच्याही आधी 2016 साली लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या घटनांची शताब्दी साजरी होताना मी लोकमान्य टिळकांबद्दल आजच्या संदर्भात लोकमान्य अशी ऑडिओ CD तयार केली होती. त्याचा अभ्यास करत असताना अनेक पुस्तकं अनेक साहित्य लोकमान्य टिळक हा विषय किंवा मुद्दा केंद्रीभूत धरून माझं वाचन झालं. पण त्यावेळेला असं काही पुस्तक आहे याची मला कल्पना नव्हती आणि त्याच पुस्तकाने ग्रंथसूक्त मालिकेतल्या 11व्या सत्रामध्ये मी सुरुवात करतोय. ते पुस्तक आहे दासगणू महाराज यांनी लिहिलेलं लोकमान्य टिळकांविषयीचं स्वरचित आख्यान. आता हे आख्यान पुस्तक स्वरूपामध्ये श्री सद्गुरू दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरटे नांदेड यांनी उपलब्ध केलेलं आहे. हे आख्यान आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की मुळातच दासगणू महाराज हे व्यक्तिमत्व आपण गजानन महाराजांच्या पोथीशी जोडलंय. गजानन महाराजांच्या पोथीच्या पहिल्या अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी त्यांनी आधी लिहिलेल्या 3 पुस्तकांचा 3 ग्रंथांचा विचार केलाय. पण आपल्यापैकी अनेकांना त्यांची फक्त नावं माहिती असतात, पुस्तकं माहिती नसतात. त्याच दासगणू महाराजांनी पोलीस खात्यात नोकरी केली होती याचा उल्लेख आपण ग्रंथसूक्तमध्ये गजानन महाराज हे सूत्र धरून केलेल्या पुस्तकामध्ये केला होता. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये दासगणू महाराज अत्यंत उत्तम कीर्तनकार झाले आणि त्यांनी वेगवेगळी आख्यानं ही स्वरचित स्वरूपामध्ये तयार केली आणि असंच एक आख्यान म्हणजे लोकमान्य टिळक चरित्र. अवघ्या काही पानांचं अगदी क्रमवार सांगायचं झालं तर 64 पानी पुस्तकाची किंमत 9 रुपये आहे. हे पुस्तक सहजासहजी उपलब्ध होत नाही. पण दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरट नांदेड इथं हे पुस्तक उपलब्ध आहे. प्रत्यक्ष जाणं जर शक्य नसेल तर नांदेडच्या योगेश काटे, मी नाव पुन्हा घेतो, नांदेडचे योगेश काटे ज्यांचा मोबाईल नंबर 76 209 80 880 76 209
808880 असा आहे. यांना संपर्क केला तर दासगणू महाराजांनी लिहिलेलं स्वरचित आख्यान, लोकमान्य टिळक चरित्र हे पुस्तक ते आवर्जून पाठवतात. मी अशाच पद्धतीनं हे पुस्तक मिळवलं म्हणून स्वानुभवानातनं हे सांगतोय. योगेश काट्यांच्या बरोबरीनं परभणीचे रावजी लुटे आणि अनिल अठलेकर हे दोघही हे पुस्तक आपल्याला मिळवून देण्यामध्ये नक्की मदत करू शकतील. आणि अशा आशयाचं आणि स्वरूपाचं दासगणू महाराज लिखित स्वरचित आख्यान किंवा कीर्तन म्हणजे लोकमान्य टिळक चरित्र. या पुस्तकाच्या कीर्तन असल्यामुळे, आख्यान असल्यामुळे त्याचं कथानक इथं सांगण्याचा मोह मी टाळतो. कारण मुळातच टिळकांचं चरित्र तेही कीर्तनाच्या रूपानं मांडायचं म्हटल्यानंतर कीर्तनाच्या चौकटीमध्ये बसेल असं पूर्वरंग उत्तररंग अशा स्वरूपानं हे कीर्तन किंवा आख्यान आपल्या समोर येतं. प्रसंगी विविध स्वरचित, काही वेळेला इतर कवींची किंवा अभंगांची मदत घेत दासगणू महाराजांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्रावरच या आख्यानाची निर्मिती केलेली आहे. या आख्यानातल्या 64व्या पदामध्ये एकूण 75 पेक्षा जास्त पद या आख्यानामध्ये स्वरचित आहेत. मला फार मोह होतो की मला गायनाचा अंग नाही म्हणून अन्यथा या कीर्तनाचा गायनाचा भाग वगळता काही विवेचन आणि प्रवचन स्वरूपामध्ये रेकॉर्डिंग करावं का. परंतु माझा गळा हा गाता नाही, बोलता आहे की नाही याविषयी ही शंका आहे. त्यातल्या या पण तो आजचा विषय नाही. या आख्यानातला 64व्या कलमामध्ये किंवा पदामध्ये दासगणू महाराजांनी असं म्हणलं की आता माझं वय झालं, त्यामुळे याच्या पुढच्या टप्प्याच्या या आख्यानामध्ये की टिळकांच्या आयुष्याचे काही पैलू आणि काही काळ या आख्यानामध्ये आला नाही, तो तरुण पिढीनं नंतरच्या काळामध्ये पूर्ण करावा. आपल्या या गुरूंची इच्छा, विनंती, आदेश, मार्गदर्शन, सल्ला जो काही शब्द वापरायचा त्याला अनुसरून दासगणू महाराजांचे शिष्योत्तम प्राचार्य प्राचार्य आठवले यांनी या आख्यानाचा उत्तरार्ध पूर्ण केला. आणि मग दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरटे नांदेड यांनी दासगणू महाराजांनी लिहिलेला भाग आणि आठवले सरांनी लिहिलेला भाग यांचं एकसंधपणाने हे आख्यान प्रकाशित केलेलं आहे. या आख्यानाच्या सुरुवातीला दासगणू महाराजांनी मांडलेली भूमिका अशी आहे की लोकमान्य टिळक हे हिंदुस्थानाच्या स्वराज्य प्राप्तीच्या इतिहासामधलं फार मोलाचं कार्य करणारी व्यक्ती आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये टिळकांचं स्थान हे मूर्धन्य आहे. कर्दनकाळ ठरलेल्या ब्रिटिश राज्य सत्तेला नमवण्याचं सामर्थ्य टिळकांच्या लेखणीमध्ये होतं. वृत्तपत्र सृष्टीमध्ये केसरी आणि मराठीची कामगिरी ही अलौकिक ठरली आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही लोकमान्यांची घोषणा साऱ्या देशाला प्रेरक ठरलेली आहे. अशा या चारित्र्य संपन्न, देशहिताचा अखंड ध्यास घेतलेल्या आणि केवळ निस्वार्थपणे देशाची वकिली करणाऱ्या लोकमान्यांचं जीवन दासगणू महाराजांनी स्वतः अनुभवलं होतं, स्वतः पाहिलं होतं आणि त्या अनुभवावर, पाहण्यावर आणि इतरांच्या लेखनावर आधारित अशा स्वरूपात दासगणू महाराजांनी लोकमान्य टिळकांवरचं हे स्वरचित आख्यान रचायला सुरुवात केलेली होती. या लोकमान्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा त्यांनी विस्तार भयास्तव आख्यानात घेतलेला नव्हता आणि घेतलेला नाहीही, पण त्यातल्या ठळक घटना आणि त्यांचा मतितार्थ आणि कालानुरूप अन्वयार्थ मात्र दासगणू महाराज या आख्यानामध्ये जरूर लावतात. एक आदर्श नेतृत्व म्हणून लोकमान्यांचं जीवन तरुणांच्या पुढे राहावं या उद्देशाने दासगणू महाराजांनी या आख्यानाची रचना केली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करताना प्रकाशक म्हणून या पुस्तकाची मांडणी करत असताना सद्गुरू दासगणू महाराज प्रतिष्ठान यानं या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लोकमान्य टिळक, स्वतः दासगणू महाराज आणि त्यांचे शिष्य असे प्राचार्य आठवले या तिघांनाही विनम्र अभिवादन करून या पुस्तकाचं प्रकाशन केलंय. एका वेगळ्या पद्धतीनं टिळकांचं चरित्र सुटसुटीत स्वरूपात विविध वयोगटातल्या वाचकांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक म्हणजे संत श्री दासगणू महाराज
किंवा हरिभक्त परायण दासगणू महाराज विरचित स्वरचित आख्यान लोकमान्य टिळक चरित्र. हे चरित्र का वाचावं याच्या बाबतीत या आख्यानाचा समारोप करत असताना अदा आठवले यांनी लिहिलेलं या चरित्रातली एक ओळ वाचण्याचा किंवा एक परिच्छेद वाचण्याचा मोह मला आवरत नाही. त्यावेळेला ते असं म्हणतात की लोकमान्य टिळकांसारखे देशभक्त जेव्हा राष्ट्रामध्ये जन्माला येतात आणि राष्ट्रात कार्यरत असतात तेव्हाच राष्ट्राचं कल्याण होतं. लोकमान्य टिळक हे त्यापैकी एक होते. विद्वत्तेनं प्रकांड पंडित होते. क्रांतिकारकानं पायधूळ मस्तकी धारण करावी इतके ते त्यागी होते. चारित्र्यानं शुद्ध होते आणि त्यांच्यासारखा निस्पृह पुरुष आताच्या राजकारणामध्ये शोधूनही सापडणार नाही. आणि म्हणूनच या आख्यानाचा शेवट करत असताना टिळकांना उद्देशूनच केलेली एक प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमध्ये हे आख्यान असं म्हणतं, हे बळवंता मती धीमंता देशहितास्तव भूवरी अवतरलासी टिळक कुलासी गरजविला नित केसरी. आज परंतु विपरीत झाले स्वातंत्र्याचे फळ न चुपावले गोंधळलेले जनमन झाले त्यास पुनरपी सावरी. हे बळवंता मती धीमंता देशहितास्तव या भूवरी. म्हणजे एकंदरीतच भगवद्गीतेमध्ये जसं भगवान कृष्ण म्हणतात की धर्म संभवामी युगे युगे किंवा धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अशा आशयाची टिळकांकरता केलेल्या प्रार्थनेनं समारोप होणार असं आख्यान हरिभक्त परायण संत श्री दासगणू महाराज विरचित लोकमान्य टिळक चरित्र. मी यगाशी म्हटलं तसं या पुस्तकाचं प्रकाशन गोरट्याच्या सद्गुरू दासगणू महाराज प्रतिष्ठाननी केलंय. हे पुस्तक योगेश काटे ज्यांचा मोबाईल नंबर 7620980880 असा आहे, हे जरूर उपलब्ध करून देऊ शकतील. संत श्रेष्ठ दासगणू महाराज विरचित लोकमान्य टिळक चरित्र. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.